रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर वीडसई ग्रामस्थ व ऑल इंडिया पॅन्थर सेनेने थाटली बहुजन महापुरुषांची कमान। बहुजन महापुरुषांच्या कमानीला हात लावाल तर याद राखा, ऑल इंडिया पॅन्थर सेनेने ठणकावले। सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीने वाफेघरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर सुशोभीकरण करून प्रवेशद्वार उभारले आहे। या प्रवेशद्वारावर 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वीडसई ग्रामस्थ व ऑल इंडिया पॅन्थर सेनेने शिवराय फुले शाहू आंबेडकर या बहुजन महापुरुषांची कमान थाटली आहे। याच वेळी विविध मागण्यांसाठी वीडसई ग्रामस्थ सचिन वाघमारे यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्यांना आमरण उपोषण केले होते। मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलनकर्त्यात असंतोष खदखदत होता। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बहुजन महापुरुषांची कमान लावू असा इशारा दिला होता। अखेर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेशभाई गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बहुजन महापुरुषांची सर्वांग सुंदर आणि देखणी कमान उभारली आहे। बहुजन महापुरुषांच्या कमानीला हात लावाल किंवा वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असे ऑल इंडिया पॅन्थर सेनेने ठणकावले आहे। यावेळी बोलताना नरेश गायकवाड म्हणाले की युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी बहुजन महापुरुषांनी अखंड भारत देशातील सामाजिक विषमता नष्ट करून समृद्ध आणि सदन भारताच्या निर्मितीत अमृततुल्य योगदान दिले आहे। आम्हा सर्वांसाठी त्यांचे विचार सदोदित प्रेरणा देणारे आहेत। या महापुरुषांची शिकवण अंगीकारून राष्ट्रहिताचे काम करण्यास आम्हाला बळ आणि ऊर्जा मिळते। त्यामुळेच वाफेघरकडे जाणाऱ्या मार्गावरील वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर महापुरुषांची कमान उभारली असल्याचे नरेश गायकवाड यांनी सांगितले। यावेळी वीडसई ग्रामस्थ आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। काय सांगाल, आज या ठिकाणी महापुरुषांची कमान प्रवेशद्वारावर बसवलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया? गेले 10-15 वर्ष झाले असतील ह्या उपोषणाला। 16 उपोषणं झाली माझ्या मते गाववाल्यांची। त्या 16 उपोषणापासून आत्तापर्यंत आमचे बांधव वीडसई गावचे सुपुत्र सचिन वाघमारे यांचा हा आत्ताचं उपोषण चालू होता। आणि या उपोषणामध्ये शासनाने आम्हाला केराची टोपली दाखवली। शासन आमच्या बांधवाचा अंत बघत होता आणि आमचा बांधव आजारी पडला आणि तो मरणाच्या खाईत आहे। आणि याच चिडीमुळे आम्ही आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि वीडसई गावचे आमचे सुपुत्र प्रशांतजी वाघमारे आणि वीडसईमधील सर्व कार्यकर्ते मिळून आमचा जुना जो का रस्ता होता त्या रस्त्यावरती या महापुरुषांची कमान आम्ही लावलेली आहे। फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही सर्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उतरलेलो आहोत। आम्ही येत्या काही दिवसात या कमानीकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेची महाराष्ट्र टीम राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी एक आम्हाला आश्वासन दिलं होतं। एका सभेमध्ये एक मार्गदर्शन केलं होतं की जर हा रस्ता आपल्या गावाकडे जाण्याचा आहे तर त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लागली पाहिजे। आणि त्यांचा अनुकरून आम्ही या वसुधा ठिकाणी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लावली आणि त्याचा समतेचा विचार आम्ही या ठिकाणी पेरलेला आहे। जर का कुणी या ठिकाणी ही कमान उतरवण्याचा प्रयत्न केला तर हा फक्त वीडसईचा विषय राहणार नाही, आता हा विषय सर्व समाज बांधवांचा झालेला आहे। सर्व महिला वर्ग असतील, महाराष्ट्रातले पॅन्थर असतील, त्यांनी सर्वांनी येऊन या ठिकाणी यांचा योग्य तो विचार केला जाईल। आज वीडसई गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आपण महापुरुषांची कमान या ठिकाणी लावलेली आहे, काय सांगाल याबद्दल, आपली प्रतिक्रिया काय? या ठिकाणी आमचे सर्व ऑल इंडिया पॅन्थरचे सगळे पदाधिकारी, जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष नरेश दादा गायकवाड,
हे सगळे पूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी आले, सर्व महिला विडसा ग्रामस्थ. तर या ठिकाणी आमचं एक स्वप्न होता की बऱ्याच वर्ष या ठिकाणी वसुधा सोसायटीचा राहुल भंगरलाल टिंबाडिया यांनी आम्हाला आमच्या रस्त्यावर शिवसेवकून अतिक्रम केला होता. पण आमचं एक स्वप्न होता की तिथं भव्य दिव्य असे आमच्या थोर महापुरुषांची कमानी लागल्या पाहिजे, आणि तो स्वप्न आमच्या या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. काय सांगाल, आज या ठिकाणी महापुरुषांची कमान प्रवेशद्वारावर लावलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? आज खऱ्या अर्थाने आज भारतीय राज्यघटनेला मला असं वाटतं भारत हा प्रजासत्ताक होऊन आज 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु त्या भारत देशाला खरी जी राज्यघटना आहे ती 26 जानेवारी 1950ला ती राज्यघटना अंमलीत आणली. आणि आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज या विडसाई गावचे जे आमचे ग्रामस्थ आहेत, सचिन वाघमारे यांचं जे उपोषण होतं, आज ते आजारी पडले, त्यांना अलिबाग या ठिकाणी आपण नेलेले आहे उपचारासाठी. त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, परंतु प्रशासनाने त्यांच्याकडे एकदम दुर्लक्ष केलं होतं. या सर्व विडसाईच्या महिला आहेत, विडसाईच्या ग्रामस्थ आहेत. आज प्रशांत वाघमारे आहेत, अनेक ग्रामस्थ त्यांच्यासोबत आहेत. आज पॅन्थरच्या माध्यमातून आज गावांनी त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक हिशोब झाला होता, एक म्हणणं झालं होतं की आपल्याला जे महापुरुष आहेत, आपण महापुरुषांचं या ठिकाणी अनुकरण करणारी माणसं आहेत, महापुरुषांना मानणारी माणसं आहेत. आज फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेला मानणारी आम्ही लोक आहोत. आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज जो हा गावचा जुना रस्ता होता, ह्या गावच्या जुन्या रस्त्याला त्यांनी जी काही कमानी लावलेली आहे, अतिशय गावची कमानी ही अतिशय सुंदर आहे. जो शासनाचा नियम आहे की आपलं गाव हे आपलं एकदम सुंदर असायला पाहिजे, आपल्या गावाच्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्या सुंदर असल्या पाहिजेत. आज शासनाच्या नियमाला धरूनच या विडसाईचे गाव आहे, त्या गावकऱ्यांचं एक स्वप्न होतं की मला या रस्त्याने जाता वेळेस आम्हाला एक स्फूर्ती मिळेल, आम्हाला एक ऊर्जा मिळेल. आम्ही फुले, शाहू, आंबेडकर ही विचारधारेची माणसं आहोत, आणि अशा प्रकारे त्यांनी हा इतिहास घडवलेला आहे. मी सांगेल की यांच्या इतिहासाला ऑल इंडिया पॅन्थर सेना संपूर्ण पाठिंबा देते. आज या ठिकाणी महापुरुषांची या ठिकाणी कमानी लागलेली आहे. जर उद्या ही कमानी पाडण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा कमानीला हात लावण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी सोशल माध्यमातून अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल होईल, आणि पूर्ण राज्यभर याचा पॅन्थर म्हणून आम्ही पाठिंबा करण्याशिवाय राहणार नाही. आज ह्या कमानीच्या आम्ही धम्मरक्षक फुले, शाहू, आंबेडकर आम्ही विचारधारेचे माणसं आहोत, आणि ही विचारधारा आम्हाला शेवटपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवायची आहे. विडसाईवाल्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही जे काम करताय ते काम खूप चांगल्या प्रकारचं आहे. बस.